त्या रात्रीनंतर आजी गप्प झाली होती, पण माझं मन शांत झालं नाही. ती बाई कोण होती आणि ती मला ओळखते याचा अर्थ काय? सकाळी आईच्या खोलीत गेले. ती खिडकी बाहेर बघत होती, थकलेली. मी विचारलं, आई तुला त्या विहिरीबद्दल काही आठवतं का? आईने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग कुजबुजली. त्या विहिरीत एक बाई, आशा, ती माझी बहीण होती. ती गरोदर होती. त्या रात्री मीच तिच्या सोबत होते. तिचा हात घसरला आणि ती खाली पडली. मी किंचाळले पण काहीच करू शकले नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून मी शांत आहे सोनाली, पण ती नाही. ती अजून रागात आहे. मी तिला वाचवलं नाही आणि आता ती माझ्या जवळचं सगळं घेत चालली आहे. मी थरथरले. आई म्हणजे ती माझ्या मागं आहे? आईचा आवाज मंद झाला. हो, तिला माझ्यासारखं काहीतरी गमवायचं. तेव्हाच बाहेरून तोच आवाज, शप शप. आम्ही खिडकीतून पाहिलं. आई उभी झाली आणि हळूच दाराकडे गेली. मी थांबवायचा प्रयत्न केला, पण तिचं शरीर थंड होतं. जणू ती चालत नव्हती, ओढली जात होती. मी धावत विहिरीकडे पोहोचले. पाणी हलत होतं. चंद्रप्रकाशात थोडं चमकत होतं. काठावर आईचा स्कार्फ होता आणि विहिरीच्या पाण्यात फक्त एकच प्रतिबिंब, आईचा चेहरा, शांत आणि माझ्याकडे पाहून हलकं स्मित हस. मी ओरडले, आई! पण पुढच्या क्षणी प्रतिबिंब फिरलं आणि विहीर पूर्ण शांत झाली. दुसऱ्या दिवशी लोक म्हणाले, विहिरीचा काठ रात्री कोसळला. पण मला माहिती होतं ती कोसळली नाही, ती तिच्यासोबत गेली. कधी कधी रात्री अजूनही तोच बाळाचा रडायचा आवाज आणि बाईचा किंचाळायचा आवाज येतो.